बेहदची परम महाशांती. बापूजींच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे धर्मग्लानीच्या समयी काय काय घडामोडी होतील. त्यातसुद्धा आज आपण बापूजींच्याकडनं ज्या विषयावर माहिती घेणार आहोत त्याचे शीर्षक आहे जागतिक महायुद्धाची कारणं आणि कर्मसिद्धांतानुसार त्याचे परिणाम. बापूजी आपल्याला सध्याचा ज्वलंत विषय जो तिसरे महायुद्ध होऊ घातलेले आहे त्याचे कारण सांगत आहेत. मागील भागात आपण पाहिले होते की या वर्ल्ड वॉर, सिव्हिल वॉर होण्यामागचे कारण हे केवळ धर्मग्लानी आणि आत्म्याच्या परमशक्तीचा ऱ्हास हेच आहे. आणि याबद्दल अधिक माहिती देताना बापूजी म्हणतात की परम महाशांती. पुढे ते म्हणतात की आपण धर्मग्लानीबाबत बोलत आहोत. आता ब्रिटनमधील लंडनमध्ये जे काही चाललंय, जसे की पूर्ण ब्रिटन जळतोय, कारण की या गोऱ्या लोकांनी अनंत अत्याचार सावळ्या लोकांवर आतापर्यंत केलेले आहेत. ही सावळी लोकच आता त्यांना शासन करतील. म्हणून तर सावळी लोक काही ना काही कारणास्तव तिथे घुसलेले आहेत आणि आता जोरदार प्रतिरोध करत आहेत. तसेच हे सर्व नाटक गोऱ्या लोकांच्या विरोधात सुरू आहे, कारण आता ब्रिटनमधील सरकार गोऱ्या लोकांच्या तक्रारींना सहयोग किंवा दाद देत नाही आहेत. म्हणून तर पहिल्यांदाच गोरी लोक सरकार विरोधात आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. पण सरकार मात्र गोऱ्या जनतेचे मत न ऐकता सावळ्या जनतेला सहयोग देत आहे. सावळ्या जनतेला राहायला घरे पुरवत आहे, त्यांना पैसा अडका, महागाई भत्ता पुरवत आहे. काळ्या सावळ्या लोकांवर इतकी दया सरकारने दाखवल्याने गोरी लोक चिथावली गेली आहेत. आणि म्हणूनच भविष्यात युरोप आणि अमेरिकेत गोरे आणि काळे यांच्यामध्ये जोरदार युद्ध होऊ घातलेले दिसते, जे उघड्या डोळ्यांनी पाहणे आता असह्य होऊन जाईल. अशाच प्रकारे आज श्रीलंकेत पण झालेले दिसते ना, नेपाळमध्ये पण होत आहे, जवळपास प्रत्येकच देशात होत आहे. याआधी चीनमध्ये पण असेच झालेले होते आणि रशियामध्ये पण झाले होते. हे दोन्हीही देश नास्तिक आहेत. आज जे काही बांगलादेशमध्ये चालू आहे तिथे हिंदू धर्मातील जनतेवर अत्याचार होत आहेत, म्हणून आपण व्यथित होत असतो. पण बापूजी म्हणतात की मी याआधीच एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की विधर्मी मुसलमान आत्मे हिंदू घरांमधून जबरदस्तीने जन्म घेत आहेत. आणि आता आपण जे हिंदूंवर अत्याचार होताना पाहत आहोत ना, हा त्या विधर्मी आत्म्यांचा स्वतःचाच अनंत जन्मातील हिशेब चुकता होत आहे. आज बंगाल किंवा पाकिस्तानमधले जे हिंदू शिल्लक आहेत हेच विधर्मी आत्मे आहेत, जे स्वतःच्या मर्जीनेच हिंदू घरांमधून जन्म घेऊन आलेले आहेत. 1947मध्ये विभाजन झाल्यानंतर लाखो हिंदू प्रजा संपवली गेली. बंगालच्या फाळणीनंतर पण लाखो हिंदू मारले गेले आणि या सर्व हत्या करणारे मुसलमान होते. फाळणीनंतर पाकिस्तानातील जे हिंदू घाबरून हिंदुस्थानमध्ये रेल्वेच्या गाड्यांमधून भरून येऊ लागले, त्या गाड्यांमधून कत्तली करून त्यांची शेवटी शव भारतात पाठवली जात होती. हे असे अनंत अत्याचार मुसलमानांनी केलेले आहेत. आता 70-80 वर्षानंतर ते कत्तल करणारे मुसलमान पण मरून कबर दाखल झालेले आहेत. हे कबरींच्या मधले आत्मे आपली इच्छापूर्ती कशी करणार? कारण मुसलमान आणि ख्रिश्चन तर पुनर्जन्म मानतच नाही ना. जसे मनुष्याला खाणं पिणं आणि इतर इच्छा असतात, तशाच या सूक्ष्ममधील भूतांना प्रेतांना पण इच्छा असतात. एवढेच काय तर आपण देवतांना पण जो नैवेद्य दाखवतो तो त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच असतो. हे सूक्ष्म जगतातील आत्मे प्रत्यक्ष या वस्तू ग्रहण करू शकत नसले तरी पण ते या वस्तूंचा सुगंध घेऊन आपली इच्छापूर्ती करतात. म्हणूनच तर आपण शुभ प्रसंगी यज्ञ हवन करतो ना. या हवनातून जे हविष किंवा धूर निघतो तो या देवतांचे खाद्य असतो. आता जे असुर असतात ते महापापी असतात. असाच एक असुर म्हणजे मध्य एशियन मंगोल लोकांचा राजा होता, ज्याने मध्य एशियामध्ये करोडो लोकांची उघडपणे हत्या केली होती. त्याचे नाव होते चंगी खान. आता त्याची मंगोल सेना, जिने राजाची आज्ञा शिरसावंद्य मानून स्वतःसुद्धा निरपराध लोकांचे जीव घेतले, ती सेना पण पापीच झाली ना.
कारण राजा सेनेकरवी हत्या करत असे. अशा अत्याचारी निधर्मी राजांची सेना, तसेच रामायणकालीन रावणाच्या सेनेतील असुर, महाभारतातील दुर्योधनाच्या सेनेतील असुर आणि सूक्ष्म दुनियेत राहून या असुरांना मदत करणारे जे असुर, त्यांना त्यांच्या अपराधाची शिक्षा कशा प्रकारे होत असेल विचार करा. इथे आपण देवता आणि असुर यांच्यामध्ये भेदभाव करत नाही आहोत. कारण आता धर्मग्लानी झाल्यावर देवता पण असुरांच्या समानच झालेले आहेत. त्यांचे सर्व संस्कार बदलून गेलेले आहेत. देवता पण विधर्मी असुरांच्या संगतीत राहून संकल्पाने आणि त्यांच्या सहयोगातून स्वतःसुद्धा असुरच झालेत. अशा प्रकारे हे असुर लाखो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. मग ते 2000 वर्ष, 5000 वर्ष, 10,000 वर्षांपासून असो किंवा मग ते त्रेतायुगाच्या अंतसमयापासून म्हणजेच राम रावण युद्धापासून असतील. त्यामुळेच पूर्ण द्वापर युग पण युद्धातच संपले. एक गोष्ट मात्र निश्चित की जिथे हे असुर असतील तिथे भांडण, तंटे किंवा युद्ध हे होतच राहणार. द्वापार युग पाहिले तर ते कलियुगाच्या दुप्पट आहे. कलियुग आहे 4,32,000 वर्ष, म्हणून द्वापार झाले 8,64,000 वर्ष. त्रेतायुगाचा काळ आहे कलियुगाच्या तिप्पट म्हणजेच 12,96,000 वर्ष आणि सत्ययुगाचा काळ कलियुगाच्या चौपट म्हणजेच 17,28,000 वर्ष. बापूजी आपल्याला सांगतात की सत्ययुगामध्ये पण पाताळ लोकातून असुर यायचे आणि धर्तीवर भांडण, तंटे घडवून आणायचे आणि मग त्रिदेव अवतार घेऊन या भांडणांचा अंत करायचे. आता बापूजी परमशांती म्हणत मुलांना आशीर्वाद देत आहेत. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला, जो आत्ताच्या ज्वलंत विषयावर आधारित आहे, या व्हिडिओला तुम्ही भरपूर शेअर करा, लाईक करा, छान छान कमेंट करा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, त्याची उत्तरं शोधून दिली जातील. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.